हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक इशू बघणार आहोत। तो इशू काय आहे तर ज्याला आपण एखादा फॉर्म जमा करतो त्याला कस्टमरला त्याचे डिटेल्स द्यायला पाहिजे, हा आपला कन्सर्न आहे। पण तो याच्या अगोदरच्या सर्व्हरला आपला जात नव्हता। आता हा जो आपला नवीन सर्व्हर आहे हा याच्यामध्ये प्रॉपर्ली ईमेल्स जातात। तर त्यासाठी आपल्याला करायला काय लागतं तर आपल्याला कुठलंही एक्स्ट्रा प्लगइन वापरायची गरज नाही आहे। सिम्पली आपल्याला फ्लुएंट फॉर्म्स प्रो जे आपण रेग्युलरली प्लगइन वापरतोय त्याच्यामधून आपल्याला एक फॉर्म क्रिएट करायचा आहे। आता इथं टेस्टिंगसाठी आपण एक फॉर्म तयार करू, ठीक आहे। त्या फॉर्मला मी नाव देतो फ्लुएंट फॉर्म्स टेस्टिंग म्हणून आणि ह्याला आपण रिनेम करू। ओके, आपला फ्लुएंट फॉर्म रिनेम झाला। याच्यामध्ये बेसिकली आपण एक नेम फील्ड घेऊ आणि फक्त ईमेलचे एक फील्ड घेऊ, म्हणजे आपल्याला फक्त एवढे इन्फॉर्मेशन पाहिलं। ओके, याच्यानंतर ना ह्याला पहिल्यांदा आपण सेव्ह फॉर्म करून घेऊ। त्याच्यानंतर ना सेटिंग्स आणि इंटिग्रेशन्समध्ये जायचं। या सेटिंग्स आणि इंटिग्रेशनमध्ये गेल्यानंतर ना ठीक आहे आपल्याला इथं खालच्या साईडला स्क्रोल करायचं आणि ईमेल नोटिफिकेशन्सला यायचं। इथं बाय डिफॉल्ट ईमेल नोटिफिकेशन्स हे बाय डिफॉल्ट डिसेबल्ड असेल, ह्याला एनेबल करायचं। एनेबल करून झाल्यानंतर ना इथं सेटिंग्सच्या ऑप्शनला यायचं। समजा हा ईमेल आय डी हा जो काय फॉर्म भरलेला आहे याचे डिटेल्स जर आपल्याला जर एखाद्या रेग्युलर डिफाईंड ईमेल आय डीला जायचे असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो काय आहे हा happyvisitors@gmail.com ला मला जायची इच्छा आहे। आपण ह्याच्यामध्ये कस्टमरला रिप्लाय करत नाही आहे, हे ॲडमिनला नोटिफिकेशन येणार आहे। म्हणून इथं happyvisitors.com@gmail.com आपण टाकला। ओके, आणि आपण ह्याला सेव्ह करू। ओके, हा आपला ईमेल नोटिफिकेशनचा ऑप्शन सेव्ह झाला। याच्यानंतर ना आपण काय करू, याचा शॉर्टकट आपण कॉपी केला, पेजेसला आलो। पेजेसला येऊन इथं मी ऑलरेडी एक पेज क्रिएट केलेला आहे, त्या पेजवरती हा आपण शॉर्टकट सिम्पली पेस्ट करू। हा अगोदरचा जो काय टेस्टिंगचा होता तो मी काढून टाकतो आणि ह्याच ठिकाणी मी आत्ताचा जो काही नवीन शॉर्टकट आहे तो मी पेस्ट करतो। ह्याला आपण डन सेव्ह करू आणि क्लोज करू। आता आपल्याला काय करायचं बघा, आपल्या कस्टमर आपल्या वेबसाईटवरती येणार, तो इथं फॉर्म भरणार आणि हा जो ईमेल आय डी आहे हा कस्टमरचा आहे, म्हणजे customer@gmail.com हा त्याचा ईमेल आय डी आहे। तर हा फॉर्म भरल्यानंतर ना ॲडमिनला, म्हणजे ही वेबसाईट ज्याच्या मालकीची आहे तो आहे happyvisitors.com@gmail.com, ह्या फॉर्मवाल्याचे डिटेल्स सगळे त्या ईमेल आय डीवरती जायला पाहिजेत अशी आपली इच्छा आहे। म्हणून आपण याला सबमिट फॉर्मवरती क्लिक केला। इथं हा फॉर्म सबमिट झाला। आपण गुगलला जाऊ, इथं मी दुसरा ईमेल आय डीला लॉग इन आहे, मी इथं माझ्या त्या ईमेल आय डीला जातो। ओके, happyvisitors.com@gmail.com ह्याचे आपण जीमेलला जाऊ। आता बेसिकली हे जे काही ईमेल्स आहेत ते बाय डिफॉल्ट इनबॉक्सला येत नाहीत। पहिल्यांदा आपल्याला करायला काय लागेल, इथं स्पॅमला जायचं। स्पॅममध्ये हा ईमेल आलेला आहे, हा एकदा ओपन करून बघूया। अमोल मिरसेला आलेला आहे। आपण पुन्हा स्पॅमवरती क्लिक करायचं। कस्टमरला सांगायचं की त्या ईमेलवरती एकदा राईट क्लिक करा आणि ह्याच्यावरती नॉट स्पॅमला एकदा क्लिक करा, ठीक आहे। आता नॉट स्पॅमला क्लिक केल्यावरती इथं पुन्हा इनबॉक्सला यायचं। इथं इनबॉक्सला आल्यावरती याच्या पुढचे सगळे ईमेल्स जे येतील ते त्यांच्या इनबॉक्सला येतील। ओके, तर याच्यासाठी कुठल्याही एक्स्ट्रा पद्धतीचं सेटिंग करायची गरज नाही आहे। हा आपल्याला फक्त काय करायचं आहे तर याच्या सेटिंग्सला येऊन, ठीक आहे, फक्त ईमेल ऑप्शन्सला येऊन तिथं फक्त आपल्याला तो ऑप्शन एनेबल करायचा आहे। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल। काही शंका असल्यास मला फोन करून विचारा। थँक्यू सो मच।